3.3 Stopping by Woods on a Snowy Evening. Warming up. Standard 10th English. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. वॉर्मिंग अप म्हणजे आपली तयारी आहे लेसनची आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे चिटचॅटचा. चिटचॅट म्हणजे इथे तुमचे जे प्रश्न असतात ना ते तुम्हाला बऱ्यापैकी परीक्षेला येतात. शेअर दिस चॅट विथ युअर बेंचमेट क्लासमेट. बेंचमेट म्हणजे शेजारी बसलेल्या मुलासोबत तुम्ही बोलून हे प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. Where did you go for a picnic recently? या प्रश्नाचं आपण तुम्ही वेगळे उत्तर लिहू शकता. So I went to the hill station Lonavala near Mumbai recently. आपल्या भागाप्रमाणे तुम्ही उत्तर लिहा. तुम्ही तुमच्या जवळचं ठिकाण आम्हाला कमेंटमध्ये पण सांगू शकता. Who all accompanied you? म्हणजे तुमच्या सोबत कोणी कोणी गेले होते ट्रिपला. Answer: I was accompanied by my brother and 2 friends. सो इथे सुद्धा आन्सर तुमचं वेगळं येऊ शकतं. वाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? तुम्ही तो ठिकाण का निवडलं? तर आन्सर आहे आय सिलेक्टेड दॅट पिकनिक स्पॉट ॲज इट हॅज ब्युटिफुल अँड सिनिक व्ह्यूज. लोणावळ्याचं ठिकाण पाहिलं आहे का तुम्ही? किती सुंदर आहे का, निसर्ग सौंदर्याने भरलेलं. लोणावळा ऑल्सो हॅज ग्रेट वेदर आणि तिथलं वातावरण पण खूप सुंदर आहे म्हणून मी ते ठिकाण निवडलं. कोणी हिस्टॉरिकल प्लेस म्हणून पण एखादं ठिकाण निवडू शकता. व्हॉट गेम्स, फूड्स, साईट्स डिड यू एन्जॉय देअर? आता हे ऑल्टरनेटिव्ह काय आहे की तुम्ही कोणते खेळ तिथं किंवा खाणं किंवा साईट्स ठिकाणं तुम्ही एन्जॉय केली, त्यामुळे ते उत्तर तसं द्यायचं आहे. आन्सर: वी प्लेड गेम्स ॲट अ लोकल स्टॉल सच ॲज रिंग टॉस, हिट द क्लाउन, बास्केटबॉल, हुप्स एक्सेट्रा. We also enjoyed eating local delicacies such as chicky and sandwiches. We went to 2 scenic sites known as Lions Point and Bushy Dam. तर ही झाली लोणावळ्याची ठिकाणं. तर तुमच्या जवळच्या ठिकाणाची आणखी वेगळी ठिकाणं कोणती तुम्ही आम्हालाही सांगा आणि लिहा. What did you feel when it was time to return home? तुम्ही घरी परतत असताना येत असताना तुम्हाला कसं वाटत होतं? उत्तर आहे आय फेल्ट सॅड वेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम ॲज वी हॅड सो मच फन. आय डिड नॉट वॉन्ट द डे टू एंड. इतकी मजा आली की आम्हाला तो दिवस संपावा असं वाटत नव्हतं. आता तुमच्या समोर एक चित्र दिसतंय, त्यामुळे चित्र काळजीपूर्वक बघायचं आहे. सगळीकडे बर्फ दिसतोय. आता ही लोक काय करतात बघ, याच्यावर आधारित आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन फ्रेम करायचे. लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम क्वेश्चन्स. तर पहिला प्रश्न येणार आहे, वेअर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? हे ट्रेकर्स कुठे ट्रेक करत आहेत? सेकंड, व्हॉट कलर क्लोदिंग आर द ट्रेकर्स वेअरिंग? त्यांनी कोणत्या रंगाचे कपडे घातलेले आहेत? थर्ड क्वेश्चन येणार आहे, व्हॉट इक्विपमेंट आर द ट्रेकर्स कॅरिंग? त्यांच्याकडे कोणतं साहित्य आहे? डी, हाऊ मेनी ट्रेकर्स आर देअर इन टोटल? म्हणजे एकूण किती ट्रेकर्स होते? ई, इज इट मॉर्निंग ऑर इव्हिनिंग ड्युरिंग द ट्रेक? सकाळ होती का संध्याकाळ होती ट्रेकच्या वेळेला? आपल्याला सुस्तील असे प्रश्न काढायचे आपण. आता नेक्स्ट जो क्वेश्चन येतो आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6 स्टुडंट्स. एव्हरी स्टुडंट शुड क्लोज हिज ऑर हर आईज ॲज द ग्रुप लीडर रीड्स अलाउड द फॉलोइंग लाईन्स. द स्टुडंट्स ट्राय टू क्रिएट अ पिक्चर in his or her mind. Later each one gives a heading for each description. So इथे पहिलं काय, ब्राईट ब्लू स्काय. त्याचं काय येईल, सॉफ्ट व्हाईट क्लाउड स्वीपिंग बाय, टायनी स्पीक्स ऑफ बर्ड्स फ्लाइंग हाय, द सन प्लेइंग हाईड अँड सीक बिहाइंड द क्लाउड्स. ओके, नेक्स्ट हेडिंग येणार आहे, परफेक्ट डे फॉर अ पिकनिक. आणि पुढे लिहायचं आहे, माइल्स ऑफ स्मूथ बॅरन लँड, स्पार्कलिंग सँड स्ट्रेच टिल द हॉरिझॉन इन वेव लाईक फॉर्म्स, थॉर्नी कॅक्टी प्रॉपिंग हिअर अँड देअर, अँड ऑकेजनल क्लस्टर ऑफ प्लांट्स प्रोव्हाइड अ शेडी स्पॉट. अ कॅरवान ऑफ कॅमल्स मूव्हिंग इन अ लाईन इन द डिस्टन्स. याचं हेडिंग येणार आहे, वेव्स ऑफ द डेझर्ट सँड. सो अशा प्रकारे डिस्क्रिप्शन पण लिहायचं आणि हेडिंग लिहायचं आहे. सच अ फिगरेटिव्ह डिस्क्रिप्शन म्हणजे ज्याचं वर्णन आपण वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट उभी राहते, त्याला म्हणतात फिगरेटिव्ह डिस्क्रिप्शन. दॅट क्रिएट्स मेंटल पिक्चर्स इन द माइंड ऑफ द रीडर लिस्नर इज कॉल्ड इमॅजिनरी.
It is a poetic device that enhances the poem. Compose in your group a 4 to 6 line poem which contains imagery. मित्रांनो, जेव्हाही आपल्याला कविता अभ्यासाला येते आणि आपल्याला पोएटिक डिवाइस लिहायला सांगतात त्यावेळेस जर एखादी कविता वाचताना आपल्या डोळ्यासमोर ती ठिकाण ती जागा उभी राहत असेल तर इथे इमॅजिनरी वापरलेलं आहे असं लक्षात घ्या. सो पोएटिक डिवाइस लिहिण्याचा खूप उपयोग होतो आपल्याला. Beneath the twilight's quilt, stars wave a cosmic dance. आपण या लाईन्स लिहितोय. Beneath the twilight's quilt, stars wave a cosmic dance. Moonlight whispers secrets, a silver-lined inked romance. Petals of dreams unfurled in the garden of the night, where shadows waltz with echoes, painting silent delight. सो अशा प्रकारे छान 4 ओळी तुम्ही ते लिहू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स. हा व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.